ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. भक्तांनो, आषाढी एकादशी ही सर्व भक्तांसाठी आनंदाची पर्वणीच असते. माझ्या सावळ्या विठुरायाची मी कोणत्या कोणत्या प्रकारे सेवा करू असे प्रत्येक भक्ताला होऊन जाते. 6 जुलै 2025 रविवारी आषाढी एकादशी आहे. ही तिथी भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय अशी तिथी आहे. या दिवशी केलेले उपवास, साधना, दान लवकर देवांपर्यंत पोहोचते असे म्हटले जाते. भगवान विष्णूंचा हा अतिशय प्रिय दिवस. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो. या दिवशी भगवान विष्णू संपूर्ण विश्वाचा जो कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे, हा कार्यभार शिवपरिवारावर सोपवून ते योगनिद्रेला जातात. चातुर्मासामध्ये या विश्वाचा कार्यभार शिवपरिवाराकडे असतो. आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते. या एकादशीला महाराष्ट्रातल्या सर्व भागातून वारकरी लोक पंढरपूरला दिंडी घेऊन वारीला जातात, विठुरायाचे दर्शन घेतात व अशा प्रकारे कित्येक वर्ष वारकरी वारी करत आहेत. आषाढ्या वारीला करोडो भक्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. आपण घरी असताना ही एकादशी कशी साजरी करायची, पूजा कशी करायची हे ऐकूया. आषाढी एकादशी दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन घर अंगण स्वच्छ करावे. देवघर स्वच्छ करून भगवान विष्णूंच्या, विठ्ठलाच्या, कृष्णाच्या किंवा रामाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे. त्याचबरोबर गंध, पुष्प, धूप, दीप अशा पंचोपचारे पूजा करावी. त्यानंतर तुळशीची पाने अर्पण करावीत. गोड नैवेद्य दाखवावा. कर्पूर आरती करावी. पूजा झाल्यानंतर प्रार्थना करावी. त्यानंतर साधना करण्यासाठी नामजप करावा. या एकादशी दिवशी आपण विठ्ठल 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 असे नाम जप करू शकतो. माझे सद्गुरू परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ यांनी हे विठ्ठल नाम कसे घ्यावे, ही साधना कशी करावी यावर एक प्रवचन व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ तुम्ही स्वामी मकरंदनाथ पुणे या यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता व साधना देखील करू शकता. त्यानंतर आपण मंत्र जप करू शकतो. मंत्र जप करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 108 वेळा तुळशीच्या माळेने आसनावर बसून करावा. त्याचबरोबर स्तोत्रपठन देखील करावे. तर स्तोत्रपठन करण्यासाठी व्यंकटेश स्तोत्र, गजेंद्र मोक्ष स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, विष्णू चालिसा, पांडुरंग अष्टकम अशा स्तोत्रांचे पठण करावे. अशा प्रकारे हा आषाढीचा अत्यंत पावन दिवस आपण हा सोहळा म्हणून साजरा करूयात. तर अशा प्रकारे हा दिवस आपण साजरा करू शकतो. तर ही आजची झालेली साधना मी माझ्या स्वामींचरणी आणि पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया